गणपती बाप्पा आता वर्षे रे वेलाया, गणपती बाप्पा आता वर्षे रे वेलाया, गणपती बाप्पानी आनंद होत आहे। तसाही यंदाचाही हा गणपती 2024 विसर्जन चांगल्या प्रमाणे आणि चांगल्या वाहतुकीने जे समुद्राचा नजारा आहे चांगल्या प्रमाणे दिसत आहे। काय अडचणी येतात का जेव्हा तुम्ही विसर्जनासाठी जातात का? जेव्हा पण विसर्जन करतो आमच्या अडचणी एकच आहेत की जे समुद्र पहिला खूप खराब असायचा, पण आत्ताच्या वेळी जे समुद्र आहे तो खूप सुंदर प्रमाणे आहे। तर तुम्हाला असं वाटत नाही तर की आर्टिफिशियल तलावमध्ये केलं असतं तर बरं झालं असतं, कारण पर्यावरणचं पण आपल्याला बघायचं आहे। आर्टिफिशियल पण आपला प्रयत्न चालू आहे, जे मुंबई महानगरपालिका यांनी हे सगळं चालू केलेलं आहे आर्टिफिशियल। तुमचं नाव? माझं नाव लखन वाकोडे। सकाळपासून किती गणपतीचं विसर्जन झालंय? आतापर्यंत 10 झाले। आणि मग तुम्हाला भीती वाटत नाही आहे जर गणपती जे आहे ते विसर्जनासाठी? कॉलेज स्टुडंट आहे आम्ही। मग तुम्हाला आतमध्ये जावं लागतं का जेव्हा ते विसर्जन होत नाही आहे किंवा मूर्ती आतमध्ये जात नाही आहे, मग काहीतरी अडचणी वगैरे येतात का? जेव्हा लहान बाळ वगैरे असतील तर ते आतमध्ये जातात, त्याच्यासाठी आम्हाला आतमध्ये जावं लागतं आतमध्ये। आणि जेव्हा उंचाच्या गणपती असतात, मूर्ती असतात, किती फुटाचे असेल तेव्हा तुम्हाला लोकांची हेल्प वाटतात? जेव्हा जास्तीत जास्त 3 ते 4 फुटाचे असेल तर तेव्हा लोकांची गरज लागते, 3 ते 4 लोक। आणि जेव्हा लहान असतात तेव्हा तुम्ही एकटाच करतात का? कारण की इथं ऑलरेडी पाण्याला भरती जास्त आहे। तुमचं नाव? साहिल गुरु। काय भावना आहे तुमची? आज डेढ़ दिवसाचा गणपती जात आहे, तर कैसा लग रहा है? मतलब क्या मुंबई में ही हर साल करते हैं या गांव में भी करते हैं? हर साल यहीं करते हैं। तो कोई प्रॉब्लम आई, कोई अड़चनी आई बीएमसी की ओर से, पुलिस प्रशासन की ओर से? आपका नाम?